जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकींच्या अनुषंगानं आपण विविध गावांमध्ये फेऱ्या मारत आहोत आणि नागरिकांसोबत चर्चा करत आहोत. आता संध्याकाळचा टाईम आहे, अंधार पडत आलेला आहे, मला वाटते 6:30-7 वाजलेत आणि आपण अंकुली गावात आहोत. हे जिल्हा परिषद एकुरगाचं हे सर्कल आहे, त्याच्यामध्ये अंकुली एक गाव आहे आणि या इथं काही बसलेले नागरिक आपल्याला दिसत आहेत चौकामध्ये. आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहोत आणि समजून घेणार आहोत की काय नेमके इथं मुद्दे आहेत. आपल्यासोबत एक नागरिक आहेत. सर, काय नाव आहे आपलं? मी बालाजी गवळी. मला सांगा की आता आपल्या या परिसरामध्ये आणि आपल्या गावच्या परिसरामध्ये काय नेमक्या समस्या आहेत? समस्या तसं विचार केला तर ग्रामपंचायत आल्यापासून भरपूर समस्याचं निराकरण झालेलं आहे. परंतु काही प्रमुख समस्या राहिलेल्या आहेत जी की ग्रामपंचायतच्या ह्याच्यामध्ये नाहीत. ओके. आणि दुसरी गोष्ट, आमदार रमेश अप्पा कराड साहेब ज्यावेळेस आमदार झाले तेव्हापासून कुठली समस्या राहिली नाही. कुठलीही समस्या असली की आम्ही आप्पासाहेबाकडे जातो आणि त्याचंही होतं. पण तरी प्रामुख्यानं बोलायचं झालं तर काय आता सध्या? प्रामुख्यानं बोलायचं झालं तर ही रस्त्याची समस्या, मेन रस्त्याची. अंतर्गत रस्ते तर आप्पा आमदार निधीतून कुण्यात ह्याच्यातून बसवित आहेत, परंतु जे मेन रस्ते आहेत आता साखरापाटी पण इकडं यायलेला गावातून शिवरपाणंद रस्ता ही ग्रामपंचायतच्या हद्दीमध्ये नाहीत, ही जिल्हा परिषदमध्ये आहेत. त्याच्यामुळं सध्या ओके मुद्दा आहे. बरं, काय वाटतं एकंदरीत तुम्हाला इथं कसं सुरू आहे? भाजप आणि काँग्रेसची मुख्य लढत आहे, तुम्हाला कसं वाटतं इथलं वातावरण? आता सध्या विचार केला तर भाजपचंच वातावरण आहे इथं. कारण काँग्रेसमध्ये असं झालं की आता उमेदवार असं परिचयाचं नसल्यामुळं की भाजपचं वातावरण, आणि आमदार रमेश अप्पा कराड साहेबांनी भाजपचंच वातावरण केलेलं. उमेदवार कुणी असलं तर इथल्या लोकांना ती उमेदवाराचं काहीच घेणं देणं नाही, अप्पाकडे बघून मतदान करतात. त्याच्यामुळं भाजपचंच वातावरण. ठीक आहे. तर आमदार रमेश अप्पा कराड यांनी बरेचसे इथं विकासासाठी निधी दिलेले आहेत, कामं केलेले आहेत, त्याच्यामुळं आम्ही त्यांच्याकडे बघून मतदान करणार आहेत आणि त्यांच्यामुळं वातावरण आहे असं इथं आपल्याला सरांनी सांगितलेलं आहे. तर पुढचा प्रश्न तुमच्यासाठी असा आहे की मग आमदार रमेश अप्पा कराड यांच्या माध्यमातून बरीचशी कामं झालेली असं तुम्ही म्हणतायत. काय नेमकी कामं झालीत? पण कामं अशी झालीत की सगळे कामं म्हणजे जेवढे पेंडिंगमध्ये पडले होते सर्व कामं झालेले आहेत. आणि गावाला जसं मला कळतंय तसं जी ग्रामपंचायत आहे आता चालू काम आहे. 25 लाखाची ग्रामपंचायत आमदार साहेबांनी मंजूर केली. जवळपास जसं आप्पा आमदार झाले तेव्हापासून 2-3 कोटीचे कामं, आज कुठलाच काम असं नाही की तिथं प्रस्ताव टाकला आणि मंजूर झाला असं नाही. प्रत्येक गल्लीतले ही रस्ते झालेले आहेत. पाईपलाईन झालेली आहे जवळपास 80-85 लाखाची. असं 2-3 कोटीच्या जवळ कामाचे झालेले आहेत आमदार साहेब. म्हणजे बरेचसे कामं झालेले आहेत. आणि 2 प्रश्न जे ज्वलंत आहेत आता सध्या जिल्हा परिषदेच्या अंडर येणारे ही रस्ता, मेन रस्ते आणि शिवरपाणंद रस्ता हे शेतकऱ्यांनी केलेला आहे, परंतु त्याचं मजबूतीकरण, त्याचे ती 2 पुलं आहेत हे जिल्हा परिषदेच्याच अंडर येतात. त्याच्यामुळं ती पेंडिंग पडली नाही. तर आमदार निधी असता तर तेव्हा झाला असतं. त्याच्यासाठी इथं जर जिल्हा परिषदेचे मेंबर आले तर आमदार साहेबाच्या प्रयत्नातून ती कामं होईल असं मला वाटतं. ठीक आहे. तर बापूराव शहाजी मुळे. बरं, काय करता तुम्ही? शेती करता. बरं, मला कसं आहे वातावरण तुम्हाला वाटतं इथं? पूर्ण भाजपचं आहे. का बरं भाजपचं आहे वाटतं? आप्पांनी आमच्या गावाला भरपूर सुविधा दिलेल्या आहेत पहिल्यापासूनच, आणि आप्पाच्या थ्रू बाप्पा भरपूर काम करतातच. गावातले गोरगरिबाचे सगळेच कामं करतात. कोणतेही जिल्हा परिषदेचे उमेदवार आपल्याच गावात? हो. काय नाव आहे त्यांचं? साहेबराव ज्ञानोबा मुळे जिल्हा परिषदचे. ठीक आहे. म्हणजे एकंदरीत वातावरण भाजपाचं आहे असं तुम्ही म्हणताय. तर आपल्यासोबत आणखी काही या ठिकाणी नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं? तुकाराम व्यंकटराव मुळे. बरं, काय करता तुम्ही? शेती. बरं, मग आता इथं उमेदवार जिल्हा परिषदला आणि पंचायत समितीला कोण कोण आहेत? जिल्हा परिषदला साहेबराव बप्पा मुळे. बरं. पंचायत समितीला संजय बप्पा सूर्यवंशी. बरं, हे भाजपकडून आहेत. काँग्रेसचे उमेदवार कोण आहेत माहिती का? गुरुनाथ गौरी बरं. आणि दत्तात्रय टेकाळे. ठीक आहे. मग आता काय म्हणतं एकंदरीत आता पक्षाचं जर पाहिलं आपण तर कसं वातावरण वाटतं तुम्हाला? पक्षाचं वातावरण भाजपच्याच बाजूने आहे. भाजपच्या बाजूला. पण 30-40 वर्ष झाली इथं काँग्रेसची सत्ता आहे. ओके. मागच्या वेळेस उमेदवार काँग्रेसचेच होते ना? काँग्रेसचीच होती. बरं, मग आता यावेळेस परिवर्तन होईल वाटतंय का? 100% होती. बरं, काय होईल असं वाटतंय? बप्पा विजय होते. बरं, विजय होतील. हो. ठीक आहे. तर त्यांनी इथं सांगितलं की मागच्या बऱ्याच वर्षापासून इथं वातावरण आधी काँग्रेसचं होतं, परंतु यावेळेस मात्र भाजपचे उमेदवार विजय होतील असं त्यांचं इथं म्हणणं आहे. आपल्यासोबत आणखी एक नागरिक आहेत. काय नाव आहे तुमचं? कपिल वामनराव जाधव. बरं, तुम्ही काय करता? शेती करता. शेती. कसं आहे वातावरण आता इथलं सध्या आता परिस्थिती? सध्या आमच्या गावचं वातावरण जर म्हणलं तर भाजप पक्षाचं आहे आणि आमच्या घरातला माणूस असल्यासारखा आहे. बरं. साहेबराव मुळे जी आहे ती. बरं. आणि आम्ही साहेबराव मुळेला ठासून मतदान करणार, सगळे आमचे गावचे लोक. बरं. मग काय आता काही जणांना बोलताना सांगितलं की आमदारांनी बरंचसा निधी वगैरे दिलाय आहे ना? झालेत का काही काम? झालीत ना. बरं, आलते का कधी आमदार साहेब इकडे? हो, आले ना.
वारंवार लोकांच्या गाठीबिटी घेतात का? घेतात ना. त्यांच्या मेडिकल कॉलेजला गेलं, आमच्यातले कोणाचा ॲक्सिडेंट झाला, साहेब बाप्पाला आम्ही फोन केला, बाप्पा असं असं झालं, ॲक्सिडेंट झाला ना, कुणाची मौत झाली, तर तिथं अर्ध्या रात्रीच्याला बाप्पा आमचे बापराव नाना हे सहकार्य जी त्यांची टीम आहे, सहकारी टीम जी आहे ती अर्ध्या रात्रीच्या तिथे येते, सहकार्य करते. कुणाची मौत झाली, काही झालं, जटझोम करू लागून ते अंत्यविधी सगळ्या कार्यक्रमाला बाप्पा राहतात, सगळं सहकार्य करतो. सगळे सहकार्य. आणि आमच्या गावची जी लाडकी नेते आहेत ते साहेबराव ज्ञानोबा मुळे आहेत. आणि आमच्या गावातला खास उमेदवार असल्यामुळे, कारण आम्ही कमीत कमी 90% मतदान साहेब बाप्पाला विजयी आज गुलाल बाप्पाच्या नावाचा झालाय म्हणून आम्ही समजू. आपल्यासोबत आणखी एक गावचे नागरिक आहेत, त्यांना आपण इथे थांबवलेलं. काय नाव आहे तुमचं? काकासाहेब गुलाब आडगळे. बरं, काय करता तुम्ही? मी रिक्षा चालवतो. रिक्षा चालवता. बरं, कसं आहे एकंदरीत इथं वातावरण कुठल्या पक्षाचं आहे असं वाटतं तुम्हाला? पक्षाचं म्हणलं तर तसं काही पक्षाचं नाही, पण जे साहेबराव बाप्पा मोळे आहेत ते ज्या पक्षामध्ये आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहेत. बरं, हां. काय आणि जी काही त्यांनी कामकाजाचं नियोजन वगैरे केलेलं आहे गावामध्ये आतापर्यंत, बरं का, कुठल्याही पदावर नसताना प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणे, बरं का, प्रत्येकाच्या अडीअडचणी सोडवणे, ती कसलीही अडचण असो, एकदम क्षुल्लक कारण असो, त्याला धावून पळत येणारे एक तडफदार नेतृत्व म्हणजे साहेबराव बाप्पा मुळे. आम्ही त्यांना बाप्पाच म्हणतो आणि सारं गाव बाप्पाच म्हणते. बरं, तर मागच्या वेळेस सुद्धा त्यांनी निवडणुकीला थांबले होते, काही मतांनी त्यांचा पराभव झाला असं आम्ही ऐकलं समजा. तर मग आता ह्या वेळेस काय वाटतंय, होईल परिवर्तन, होईल वाटते का? परिवर्तन 100% होणार साहेब, बरं का. आणि ह्या वेळेस परिवर्तन घडवून आणायचे, तुम्ही आम्ही घडवून आणायचं हे परिवर्तन, बरं का. आणि परिवर्तन घडणार म्हणजे घडणारच, कमळ फुलणार म्हणजे फुलणार. ठीक आहे, हे 100% काळ्या दगडावर पांढरी रेष ओढल्यासारखं एकदम सत्य आहे. ठीक आहे. तर आपण या ठिकाणी गावातल्या चौकामध्ये जेवढे काही नागरिक बसले होते आपण त्यांच्यासोबत चर्चा केली. मावळ्याला टाईम आहे, म्हणजे इव्हिनिंगचा टाईम आहे आणि आता बरेचसे गावकरी शेतातून आपल्या घरी येत असतात. असेच एक नागरिक आपल्याला इथं भेटलेत, कदाचित ते दूध घेऊन जात आहेत, है ना? कुठून आलात आता? गावातून. बरं, मग काय एकंदरीत आता आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या संदर्भात पाहणी करायला आलेलो आहोत, लोकांसोबत चर्चा करायला. काय वाटतं इथं, काय नेमक्या शेतकऱ्यांच्या अडचणी वगैरे काय आहेत का इथं? शेतकऱ्यांना अडचणी काही? शेतकऱ्याच्या अडचणी सगळ्या रस्त्याचं वगैरे काम झालंय का? बाप्पानं सगळ्या अडचणी निवारण केलेले आहेत केलेलं आहे शेतकरी. बरं, मग आता काय वाटतंय वातावरण कसं आहे इथलं, कुठल्या पक्षाचं आहे, काँग्रेस आहे का बीजेपी? मेंबर आमचे आम्ही बीजेपीलाच करणार की बीजेपीलाच करणार. बाप्पालाच करणार. बरं. आता आहे का बऱ्यापैकी म्हणजे निवडून गेला? होय 100%. बरं, बाकी काय अडचण वगैरे काही? बाकी अडचणी काय नाही. काय अडचण नाही. ठीक आहे. किती होईल गावात? जरी अडचणी असल्या तर पुणे सॉल्व्ह होतील की? होतील का? सांगितलं का तुम्ही त्यांना? हो, बोललो की. बरं, ठीक आहे. तर त्यांचं म्हणणं आहे आमच्या गावातले उमेदवार आहेत तर तेच निवडून येतील किंवा आम्ही पूर्णपणे त्यांच्याच पाठीशी खंबीरपणे उभं राहू, असं त्यांनी आपल्याला 100% आपण त्यांच्या पाठीमागे थांबू असं त्यांनी आपल्याला. या गावामध्ये होतो जिल्हा परिषद सर्कल एकुरगा आणि त्यातलं हे सर्कलमधलं हे गाव आहे आणि भारतीय जनता पार्टीचं वातावरण इथं चांगलं आहे असं इथले नागरिक सांगत आहेत. आपण काँग्रेसच्या संदर्भात सुद्धा काही बाईट घेणार होतो, परंतु आपल्याला काही कार्यकर्ते इथं भेटलेले नाहीत. बघूया आणखी कोणी भेटले तर आपण त्यांच्यासोबत सुद्धा चर्चा करू. तोपर्यंत तुम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ जर्नलिस्ट आणि माझे सहकारी आदित्य वसाळे यांच्यासोबत मी व्यंकटेश नरसिंगे, महाराष्ट्र जीवन न्यूजसाठी अंकोली, लातूर.